मंडळी आज मानाचं भव्यास्त्र कदमवाडी महाराष्ट्र केसरीचं मैदान पार पडत आहे आणि या मैदानाच्या सेमीफायनल 4मध्ये सुंदर अशी गाडी पळाली मित्रांनो. वजीर आणि सर्जा हे आज महाराष्ट्र केसरी गोलाच्या फायनलचे मानकरी ठरलेत. तर बरोबर आपल्या बरोबर मित्रांनो वजीरची संपूर्ण टीम आपल्या बरोबर आहे. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज कशा पद्धतीनं वजीरचं आणि सर्जाचं नियोजन केलं होतं? आज नियोजन आपलं 8 दिवसापूर्वी झालं होतं. शेटणी केलं होतं, राकेश शेटणे. बरं. हो, त्यांनी कॉल केला होता सर्जावाल्यांनी. तर झालं तर नियोजन चांगलं नाही. बघायला गेलं तर वजीर म्हटलं की आता चालू मैदानामध्ये चर्चेचा विषय म्हणजे जाईल त्या मैदानामध्ये गोलालाचा मानकरी कंटिन्यू टॉपमध्ये पळतोय बैल आणि कायम गोलाला आहे. काय सांगाल? हो, आता मोठी मैदान असेल तर राहतोयच कंटिन्यू. आम्ही कंटिन्यू गोलाला मध्येच नाही का, त्या बाबतीत काय असं त्याचं काय वैशिष्ट्य आहे की जिथं कुठेही मोठं मैदान असू द्या महाराष्ट्राच्या वैशिष्ट्य म्हणजे फायनल मध्ये राहणार तर राहणार. हा, वैशिष्ट्य म्हणजे त्याचा पळच. दुसऱ्या पेऱ्याला तर सीमेला कसली गाडी असू द्या अंगावर पास नाही होऊन देत, चांगलाच पळतो. वजीर कोणाच्या नावानं पळतो? हिंदवी शंकर सुतार, राकेश शेठ सुतार, कासारामुली मुळशी या नावाने पळतो. आज कसं काय नियोजन झालेलं होतं? नियोजन झालं तर 8 दिवसापूर्वी आमचं. 8 दिवसापूर्वी नियोजन झालेलं. आतिश शेटनी कॉल केला होता राकेश शेटला. बर. हो, म्हणजे हो म्हणलो का मोकळ्या मनाने बाहेर झालता आणि चांगली गाडी पळाली. आणि प्रशांत ड्रायव्हर बद्दल काय सांगाल? त्यांचं आणि वजीरचं नातं एक जवळच आहे. काय सांगाल? की मग टेन्शनच नसतं गाडीचं. फुल्लीच गाडी जाते एकदम व्यवस्थित नाही का. प्रशांत ड्रायव्हर असतो गाडी. सुट्टी मेकर वगैरे कोण असतात आपले? आपला पांडा नाही का सासपाड्याचा, बरं. तो असतो कंटिन्यू, तोच सोडतो. किती वेळ गटात पळाली गाडी आज आपली? गाडी 38 गट क्रमांक 38 सेमीफायनल 4 मध्ये. हो. आता गटाला गाडी पळाली किंवा सेमीचं स्पीड कसं स्पीड लागते? गटाला गाडी आज जरा जास्तच पळाली दरवेळेस पेक्षा. त्याच्यामुळे असं वाटलं की आज सेमी पास होणारच नाही का 100%. आणि त्यात काही मधनच गाडी लागली त्यामुळे काही टेन्शनच नव्हतं. त्यात आता मागच्या वेळेस एक समालोचकांनी पुकारलं होतं की या बैलगाडा शर्यत क्षेत्रात आता एक विनंती आहे की सलग 5 हिंद केसरीच्या मैदानात फायनल 6 मैदानामध्ये गुलालामध्ये राहिले. काय सांगा? सलग आता पुसेगावला राहिलो, कोरेगावला राहिलो, पेडगावला राहिलो, 61 पाट्याला राहिलो. परंतु महत्वाचा फायनलचा गुलाल महत्वाचा असतो हिंद केसरीच्या मैदानामध्ये. आपल्या या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये आपण गुलाल मिळत नाही. एक वर्षातच त्यांनी आयुष्यभराचं गुलाल नाही का, त्याच्याकडनं अपेक्षाही नाही करावं. कुठंतरी ज्यावेळेस गाडी गटपास होती, गाडी गटपास झाली की गुलाल हा घेतला हे त्याचं समीकरण झालं. 100% कधीतरी व्हायच्यानंच फॉलो वगैरे झाली तर नाही का गुलाल हा सरळ पाहून तास. त्याचं वैशिष्ट्य काय नक्की वजीरचं? वैशिष्ट्य मी आता त्याचं पळच बाहेर पळत नाही का. कुठंतरी मूर्तीला आणि कीर्तिमान आपण म्हणावं की दिसताना बारीक दिसतोय पण पळ जो आहे त्याचा खालून वरपर्यंत एकसारखा पळ आहे. मैदानाचा मोठा वाजता बरोबर आहे. म्हणजे आता मालक आहेत. नमस्कार शेठ, आपला परिचय द्या शेठ. मी शंकर सुतार. तुमच्याच नावाने गाडी पळते? हो, आमच्याच नावाने गाडी. काय सांगाल या वजीर रे अखंड महाराष्ट्र गाजवला आहे आणि तोही कितीही मोठं मैदान असू द्या तिथं फायनलमध्ये असतो असा त्याचा एक टॅगच म्हणावं लागेल. काय सांगाल? नाही, जसं घेतलं आम्ही 1 वर्षाच्या आतमध्ये त्याने जवळजवळ 40 गुलाल दिले आम्हाला. आणि त्यामध्ये हिंद केसरी मैदान असेल, महाराष्ट्र केसरी मैदान असेल, प्रत्येक मैदानामध्ये गुलालाच पात्र येतो. म्हणजे त्याच्याकडून एवढी अपेक्षा नाही तेवढं त्यांनी आम्हाला पूर्ण करून दिलं सर. आजच्या नियोजनाबद्दल काय सांगाल? नियोजन राकेश शेठ सुतार त्यांना फोन आला होता आतिश शेठचा आणि पहिलेच ह्याच्यामध्ये नियोजन झालं आमचं. एक 8 दिवसापूर्वी नियोजन झालं होतं. शेट बघायला गेलं तर ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलं की आपल्याला फक्त कुठेतरी एक हिंद केसरी किंवा महाराष्ट्र केसरी गुलालाची अपेक्षा असते की गुलाल लागावं. 6 हिंद केसरीचं गुलाल दिले आहेत, आज महाराष्ट्र केसरीचं गुलाल आहे. काय एक वेगळंपणच म्हणावं लागेल की कितीतरी दिवस लोकांच्या याच्यामध्ये जाते त्या गोष्टी. नाही खरं, आपल्याकडे येऊन बैल 1 वर्ष झाला आणि 1 वर्षामध्येच त्याने अवगणित सगळे स्वप्न पूर्ण केली आमची. त्यामध्ये सर्व हिंद केसरी जेवढी मैदान आहे तेवढी मैदानामध्ये आम्हाला गुलाला त्यांनी पूर्णपणे दिला. त्याने वजीरचं थोडा इतिहास सांगा. आपला खरेदी वगैरे कुठून केली होती? खरेदी आपण संभाजीनगर मधून केला होता 1 वर्षापूर्वी. आपल्याकडे हो, तिथपासून आता 14 जुलैला त्याला 1 वर्ष आलं पूर्ण आपल्याकडं आणि 1 वर्षामध्ये जवळजवळ 40+ गुलाल झाले त्याचे. 40+ गुलाल झाले. म्हणजे बघायला गेलं तर शेट कुठंतरी त्याच्या मागे कष्ट पण आहेत. तुमची संपूर्ण टीम आहे आणि
ना की पलीकडे क्षेत्र म्हणलं की एक दोघांचं काम नसतं. सात तुमचा सगळा जुळून येतोय, त्याच्यावरचं कष्ट आहे आणि त्याचं फळ तो तुम्हाला देतोय. 100% सर्व मित्र परिवार याच्या खंबीरपणे उपस्थित आहे आणि त्याचंच कुठंतरी यश आहे म्हणावं लागेल. जास्त काही वेळ घेत नाही. नमस्कार, तुमचा परिचय द्या. प्रकाश पुनरी कुमार. काय सांगाल, आज पुन्हा एकदा मोठ्या मैदानामध्ये गुलाल वजीरचा. त्यांनी आतापर्यंत आत्ता घेतल्यापासून डोळ्याचं पानं फिरलेले आणि अगणित आहे, बोलता येत नाही एवढं. एक आता शेटने मी सांगितलं की मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून आपण त्याला, कारण की कधीच नाराज करत नाही मोठं मैदान असलं की. कधीच नाही. आजपर्यंत माहिती जेवढं गाव घेतलं आहे तेव्हापासून पूर्ण मैदान दुलालच आहे त्याचा पूर्ण. काय वेगळे पण जाणवते वजीरमध्ये? वेगळे पण नाही, त्याचा पळ आणि त्याची सांभाळणी आतापर्यंत आम्ही केलेली ती एक आणि सगळा ग्रुप, बाकी काय नाही. कुठंतरी प्रत्येकच वेगवेगळ्या नवीन नवीन पहिल्यात पळतोय हां. आणि त्याच्याबरोबर त्या दुसऱ्या नंदीला पण गुलाल घेऊन देतोय आणि ते बरोबर. पण त्याचं एक वेगळे पण आहे की प्रत्येकच नवीन पायऱ्यात पळत असतोय. प्रत्येक वेळेस असं प्रत्येक कधी नाही की बाबा एकच गाडी कंटिन्यू पळाली. बरोबर. मग आता कसं बघताय, आता इथपर्यंत आता तुमच्या अपेक्षा तर नाहीच म्हणा काय त्याच्याकडून, आता जे मिळवायचं सगळं त्याने मिळवून दिलंय. नाही. आता काही हे- वगैरे राहिली का? नाही अजून तर काय नाही. आता ते जसं आता त्याचे स्पीड आहे त्याप्रमाणे तो राहणार आणि वेगळं नियोजन करतच जाणार आपण. बरोबर. हां. आणि आता पुढचं नियोजन कसं केलंय त्याचं काय? नाही आता ते अजून लगेच नाही ते. हां. आणि त्याला कंपल्सरी काय पळत नाही, आराम आहे त्याचा 15 दिवसांनी 10 दिवसांनीच पळवायला. 10 ते 15 वजीर घाटावरती कोणाकडे असतो काय? त्या घरी घरी मुळशीलाच असतो का? म्हणजे ज्यावेळेस मैदान असेल त्यावेळेसच येतात. त्यावेळेस त्यावेळेस आपण जास्त बैल पळत नाही, काय पळत आजच्या मैदानाविषयी काय सांगाल? मैदान कदमवाडीचं मैदान नाही, पारंपरिक म्हणजे आणि मैदान तर चांगलंच आहे. या मैदानामध्ये पळायचं होतं, बरं. इच्छा पूर्ण झाली आमची. आणि ती इच्छा पूर्ण केली सुद्धा. गुलाल मिळाला आहे तर सर्व काय. संपूर्ण टीम मित्रांनो खुश आहे. एक नंदी आणि त्याच्या मागे झटणारी संपूर्ण टीम, आनंद तुम्ही बघू शकताय. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. इथून पुढेही वजीर तुमचं असंच नाव करेल आणि तुमच्या संपूर्ण नाव करत राहील, तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. तुमचंही धन्यवाद.